TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला न्यायालयानं आता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर SIT कडून निदा खानची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान निदा खान 42 दिवस फरार असताना नेमकी कोणाकडे राहिली, कोणी निदा खानला या ठिकाणी आश्रय दिला, यासोबतच ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ती सापडून आली त्या ठिकाणी यापूर्वी तिचं येणं जाणं होतं का, काही राजकीय पक्षांशी तिचे संबंध होते का, याचा देखील तपास आता SIT मार्फत केला जातोय। निदा खानच्या या संपूर्ण चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असल्या कारणाने या संपूर्ण तपासाला आता निदा खानच्या तपासानंतर एक वेगळं वळण मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। आतापर्यंत फरार असलेली निदा खान हिच्या चौकशीत आता नेमक्या काय काय बाबी समोर येतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच दिशेनं आता SITचा तपास सुरू आहे। कॅमेरा पर्सन विशालसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।